Everyone mark your presenting. सगळ्यांनी प्रेझेंटी मार्क करा. सम न्यू स्टुडंट्स आर हिअर ना. मला सगळ्यांची नावं लर्न व्हायला हवीत, त्यामुळे प्लीज मार्क युअर प्रेझेंटी. रिद्धी, अनिकेत, आर्या, सहयोग, दीक्षा, स्नेहा, कार्तिक, साची. चला सगळ्यांनी प्रेझेंटी मार्क करा. एव्हरीवन मार्क युअर प्रेझेंटी इन द चॅट बॉक्स. अनिल चौधरी, कोणाचा आयडी आहे अनिल चौधरी? माईक ऑन करा. येस, अनिल चौधरी हा कोणाचा आयडी आहे? मार्क करा प्रेझेंटी. 5th standard students raise your hand. Standard 5th students will raise the hand. 5th standard पाचवी वाले. रिद्धी, कार्तिक, दीक्षा. दीक्षा तू पण प्रेझेंटी मार्क नाही केली आहे. दीक्षा, रश्मी. रश्मी 6th स्टँडर्ड. ओके. ओके, दीक्षा हॅज मार्क. ओके चला. 5th स्टँडर्ड तुमचा मॅथ्स वेगवेगळ्या टीचर्स कडून घेतला जातोय. 5th and 6th स्टँडर्ड. तर मी तुमचे जे लेसन घेतले होते त्यापैकी आपण सेकंड लेसन स्टार्ट केलाय. सगळ्यांना आठवत आहे? येस. मग त्यामध्ये आता आपण आजपासून सुरुवात करणार आहोत. तुमचं सेकंड लेसन वी विल ट्राय टू कम्प्लीट टुडे एव्हरीवन फॉर 5th and 6th ऑल्सो. 6th स्टँडर्ड तुमचं जेवढं झालंय त्याच्या पुढची एक्सरसाइज सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. टिल आय टीच टू स्टँडर्ड 5th. ओके. ओके, आपण येस प्रॉब्लेम सेट 3 मध्ये क्वेश्चन पहिला बघा. मला पहिल्यांदा वाचून दाखवा आणि त्यानंतरच शांतपणे तुम्ही लिहायचं आहे. ओके. तुमचा पेज नंबर आहे 5. पेज नंबर 5. पहिला नंबर आहे 7. ओके, आय विल राईट. मी लिहिते आणि तुम्ही मला वाचून दाखवा. मराठी मीडियम वाले मराठी मधून वाचतील, इंग्लिश मीडियम वाले इंग्लिश मधून वाचतील. नो मॅटर व्हॉट. ओके. रिद्धी, रीड द नंबर. रिद्धी. Yes, teacher. 7,65,234. Very good. Next number is for Sneha. Sneha, read this number. 4,73,225. Yes. Karthik. Karthik, this is for you. 3,27,001. Sayog. Sayog. Okay. Kanish. 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 Yes, teacher. What's her number? 1,50,000
437. व्हेरी गुड. सो फिफ्थ स्टँडर्ड सगळ्यांचं झालंय. दीक्षा 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 हा नंबर रीड कर. 2 lakhs 3,000 3,174. ओके. सो क्वेश्चन नंबर 1 नंबर दिलेला आहे आणि तुम्ही लिहायचा आहे. समजलंय सगळ्यांना? फिफ्थ स्टँडर्ड अंडरस्टूड एव्हरीवन? सगळे झाले ना फिफ्थ स्टँडर्डचे? येस. Yes. मग आता काय करायचं आहे? प्रश्न दुसऱ्याकडे जाऊया आपण आणि त्यानंतर तुम्ही सॉल्व्ह करा ते. ओके. यामधले आता तुम्ही 1 2 3 4 5 6 आपण इथे सॉल्व्ह केले ना. तुम्ही 7 8 9 10 7 8 9 10 आता मला करून दाखवायचे आहेत आणि 1 2 3 4 5 6 होमवर्कला पुन्हा लिहायचे आहेत. ओके. येस. मार्क करा 7 8 9 10. आता तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे 7 8 9 10. ओके. प्रॉब्लेम सेट 3 मधला पहिला क्वेश्चन 7 8 9 10 केलं मार्क? आता जॉईन झालेल्यांनी प्रेझेंटी मार्क करा. आता जॉईन झालेल्यांनी प्रेझेंटी मार्क करा. ओके. सेकंड क्वेश्चन बघा. रीड द नंबर्स अँड राईट देम इन फिगर्स. ओके. नंबर वाचायचा आणि त्याला अंकात लिहायचं. 1,35,855. ओके. 1,35,855. मग हा नंबर आपण कसा लिहायचा? 1,35,855. बरोबर लिहिलाय का मी नंबर? Yes, teacher. येस एव्हरीवन? इज इट राईट? Yes. 1,35,855. Yes, teacher. ओके. मग जर तुम्हाला 8 लाख 8 lakhs हा नंबर लिहायला सांगितला तर कसा लिहाल? 8 वर किती झिरो द्यायचे? 5. 1 2 3 4 5. इज इट राईट? Yes. येस. ओके. मग क्वेश्चन नंबर 2 पण सॉल्व्ह कराल? क्वेश्चन नंबर 2 पण सॉल्व्ह कराल? Yes, teacher. चला. क्वेश्चन नंबर 1 मधले 7 8 9 10 आणि क्वेश्चन नंबर 2 पूर्ण करा सुरुवात आणि झाल्यावर मला चॅट बॉक्स मध्ये सांगायचं. ओके. कोणी आहे न्यू स्टुडंट? मार्क युअर प्रेझेंटी. सुषमा रेनापुरे हा आयडी आहे. काय नाव आहे स्टुडंटचं? मला नाव सांगा. मला स्टँडर्ड कळायला हवं. सो दॅट आय कॅन टेल हिम ऑर हर. माहितीये का कुणाला कोण आहे? प्रेझेंटी मार्क करा. 6 स्टँडर्ड आहे का? ओके. चला. फिफ्थ स्टँडर्ड वाल्यांनी हँड रेज करणं स्टॉप करा. स्टँडर्ड फिफ्थ स्टॉप रेजिंग युअर हँड. 6 स्टँडर्ड रेज युअर हँड. 6 स्टँडर्ड 6 will raise the hand. 6 स्टँडर्ड साची, अनिकेत, रश्मी राईट. आणि अजून एक स्टुडंट आहे मला नाव माहित नाही कारण तुम्ही माईक ऑन करून पण सांगत नाही आहात आणि चॅट बॉक्स मध्ये पण लिहत नाही आहात. सो आय कांट हेल्प इट. ओके. सो 6 स्टँडर्ड पे अटेन्शन. तुमचा सुद्धा सेकंड लेसन जो आपण सुरू केला होता. आय एम गोइंग टू कंटिन्यू विथ दॅट ओनली. ओके. प्रॉब्लेम सेट 3 सॉल्व करायचे ना?
हो, प्रॉब्लेम सेट 3 मधला पहिला क्वेश्चन आहे. त्याच्यातलं 7, 8, 9, 10 आणि 2 पूर्ण. क्वेश्चन नंबर 2 पूर्ण. ओके. चला 6 स्टँडर्ड विल पे अटेन्शन. आपण टाइप्स ऑफ अँगल स्टडी करत होतो. येस. द अँगल फॉर्म इन फिगर डी इज डॅश डॅश अँगल. फिगर डी मधला अँगल कुठला आहे सांगा. डी मध्ये कोणता अँगल आहे. ग्रेटर दॅन 90 अँड लेस दॅन 180. साची, अनिकेत. मॅम परत सांगा ना, Yes. आवाज ब्रेक होत होता तुमचा. ओके. बघा, आता आपण फिगर डी मध्ये पाहूया. हा कोणता अँगल आहे सांगा. फिगर डी ने कुठला अँगल फॉर्म केलाय. कोणता कोण आहे तो. डी मध्ये दिसतोय तुम्हाला. स्क्रीन दिसते सगळ्यांना. यस मॅम. सांगा डी मध्ये कुठला अँगल आहे. बोल. सांगा. मॅम ॲक्यूट. ओके. आणि ई मध्ये बेटा ई मध्ये इफ अ स्टिक इज टर्न फर्दर इन द डायरेक्शन शोन इन फिगर डी. आपण जर डी मध्ये जसं दाखवलंय त्या एरोच्या दिशेने ती काडी ती स्टिक फिरवली तर ई ही आपल्याला डायग्राम मिळते जी सरळ आहे. म्हणून याला काय म्हणायचं आहे. स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगलचं मेजरमेंट 180 डिग्री असतं. स्ट्रेट अँगल म्हणजे सरळ कोन. त्यानंतर आहे एफ. If a stick is turned even further as shown in figure E, we get an angle like the one in figure F. This angle is greater than 180 degree. हा F मध्ये असणारा कोन हा 180 डिग्री पेक्षा मोठा आहे आणि त्याला रिफ्लेक्स अँगल म्हणायचा आहे. रिफ्लेक्स अँगल म्हणजे प्रविशाल कोन जो 180 डिग्री पेक्षा मोठा असतो पण 360 डिग्री पेक्षा लहान असतो. जी मध्ये आहे 360 डिग्री होणारा अँगल ज्याला कम्प्लीट अँगल म्हणजे पूर्ण कोन असं म्हणायचं आहे. आता यावर बेस्ड आपली एक्सरसाइज आहे ती आपण सॉल्व्ह करणार आहोत. तो आहे तुमचा प्रॅक्टिस सेट 3. मॅच द फॉलोविंग. मॅच द फॉलोविंग. इथे तुम्हाला मेजर ऑफ द अँगल दिलेला आहे आणि टाइप ऑफ अँगल फाइंड आउट करायचा आहे. 180 डिग्री 180 डिग्री झिरो अँगल, स्ट्रेट अँगल, रिफ्लेक्स अँगल की कम्प्लीट अँगल. शून्य कोण, सरळ कोण, प्रविशाल कोण की पूर्ण कोण. 180 डिग्री. मॅम मी सांगू. येस. स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल. व्हेरी गुड. सरळ कोण. ओके. सेकंड आहे तुमचं. आता हँड रेस करणं स्टॉप करा आणि प्रश्न विचारल्यावर उत्तर येत असेल तर हँड रेस करा. ओके. सेकंड आहे तुमचं 240 डिग्री. 240 डिग्री 240 अंश. कोणता कोण आहे हा. अनिकेत सांगा. साची. मॅम रिफ्लेक्स अँगल. येस. 240 डिग्री इज अ रिफ्लेक्स अँगल. म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये प्रविशाल कोन असं म्हणतो. 360 डिग्री. 360 डिग्री. रश्मी तू सांगणार का 360 अंशाचा कोन कोणता असतो.
अनिकेत, Right angle. ऑप्शन्स काय दिले तिथे बघ. क्वेश्चन नंबर 1 सॉल्व करतोय आपण प्रॅक्टिस सेट 2 मधला. 360 डिग्री इज अ कंप्लीट अँगल, पूर्ण कोन. 180 डिग्री स्ट्रेट अँगल, सरळ कोन. 240 डिग्री रिफ्लेक्स अँगल, प्रविशाल कोन. 360 डिग्री कंप्लीट अँगल, पूर्ण कोन. 0 डिग्री झिरो अँगल, शून्य कोन. समजलंय? मॅच द फॉलोइंग मधला पहिला आन्सर सगळ्यांना समजलेत? येस. दुसरा प्रश्न. द मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिवन बिलो, राईट द टाइप ऑफ इच अँगल. इथे आपल्याला काही कोनांची मापे दिलेली आहेत, त्यावरून आपल्याला कोनाचा प्रकार लिहायचा आहे. मग 75 डिग्री, 75 डिग्री कोणता कोन असतो? 90 डिग्री पेक्षा कमी. साची? मॅम नाही. acute अँगल. 75 डिग्री इज acute अँगल, लघु कोन. ओके. येस मॅम. दुसरा आहे 0 डिग्री. 0 डिग्रीला काय म्हणायचं? कुठला कोन, कुठला अँगल? झिरो अँगल. झिरो अँगल, शून्य कोन. व्हेरी गुड. थर्ड आहे 215 डिग्री. 215 डिग्री हा 180 डिग्री पेक्षा मोठा आहे ना? येस. येस मॅम. पण तो 360 पेक्षा लहान आहे. ओके. म्हणून त्याला रिफ्लेक्स अँगल म्हणायचं. रिफ्लेक्स अँगल, प्रविशाल कोन. ओके. शुड आय गिव्ह यू इन रायटिंग? कळतंय का तुम्हाला की मी लिहून देऊ? नको, समजतंय. सगळ्यांनी सांगा. अनिकेत, रश्मी, लिहून देऊ का? Reflex angle. अरे मी काय विचारते? शुड आय गिव्ह यू इन रायटिंग? लिहाल का तुम्ही की मी लिहून देऊ? फक्त साची आन्सर करते आणि कोणीच आन्सर करत नाहीये. माईक ऑन करून सांगा, मी लिहून देऊ की नको? मॅम नको. अनिकेत काय? नको टीचर. लिहाल ना नक्की? Yes. पहिल्यांदा आन्सर द्या. फोर्थ आहे 360 डिग्री. आताच आपण पाहिलं 360 डिग्री 360 अंशाचा कोन म्हणजे? येस. Complete angle. कंप्लीट अँगल, पूर्ण कोन. व्हेरी गुड. त्यानंतरचा आहे फिफ्थ वन आहे 180 डिग्री 180 अंशाचा कोन म्हणजे? Straight angle. स्ट्रेट अँगल, सरळ कोन. सिक्स्थ आहे 120 डिग्री. 120 डिग्री म्हणजे 90 पेक्षा मोठा पण 180 पेक्षा लहान. तो कोणता असणार आहे? रिफ्लेक्स अँगल. ऑप्ट्यूस. ऑप्ट्यूस असणार आहे. ओके. विशाल कोन. त्यानंतर आहे सेवेंथ आहे 148 डिग्री. येस. Straight angle. 148 नो 148 पण बिगर दॅन 90 आहे आणि लेस दॅन 180 आहे, मग तो पण ऑप्ट्यूस येणार. ओके. म्हणजे तो पण विशाल कोन येणार. आणि 90 डिग्री इज अँगल. राईट अँगल आणि तो येणार काटकोन. येस. क्वेश्चन नंबर 1 आणि 2 समजला? येस मॅम. स्टार्ट रायटिंग. राईट इट इन युअर नोटबुक.
चला आपल्याला लेसन फिनिश करायचं आहे. राईट इट इन युअर नोटबुक. 5th स्टँडर्डचं कम्प्लीट झालं का? स्टँडर्ड 5th हॅव यू डन? No, teacher. येस ऑर नो चॅट बॉक्स मध्ये लिहा. यूज युअर चॅट बॉक्स प्लीज. रिद्धी, स्नेहा, तनिष, कनिष, सहयोग, कार्तिक, नो. ओके चला पटापट. आता आपण प्रॉब्लेम सेट 4 सॉल्व करणार आहोत. Yes, teacher. टीचर प्रॉब्लेम सेट 2 सोडवायचे. आतापर्यंत काय सांगितलं मी? कुठे लक्ष होतं? 3 सोडवताय ना तुम्ही? Fifth standard, do it fast. Standard 5th and 6th, do it fast. मॅम माझं हे झालंय लिहून. Okay, good. 6th standard तुमचं झालं असेल तर shall we continue? टीचर झालं माझं आकृत्या काढून. बाकी ज्यांचं झालंय का सगळ्यांचं 6th standard? यस मॅम. Yes, teacher. ओके मग आपण कंटिन्यू करूया. मग बघा इथे नेक्स्ट सांगा मला क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय सांगितलं होतं? Again a problem with PDF. Okay, it's open now. Look at the figure below and write the type of each of the angle. आकृत्या बघायच्या आहेत आणि कोणांचा प्रकार सांगायचा आहे. चला पहिला कोण कुठला आहे असं वाटतं? सांग आदित्य. आर्य. सांग पटापट. काय टीचर? पहिला कोण कुठला आहे? प्रश्न 3ऱ्या मध्ये पहिला कोण कुठला आहे? Which angle is that? Okay. Sachi second is राईट अँगल मॅम. third. Aniket third is third is Reflex angle. D. D वाला रश्मी. रश्मी D वाला कुठला कोण आहे? येस सरळ कोण. माईक ऑन करून सांगू शकतेस. अजून एक स्टुडंट आहे मला नाव सांगा प्लीज. का नाव चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा किंवा माईक ऑन करा. व्हॉट इज द प्रॉब्लेम? ओके आर्य ई वाला कुठला कोण आहे सांग मला. 0 angle. 0 अँगल शून्य कोण. साची एफ वाला कम्प्लीट अँगल. कंप्लीट अँगल पूर्ण कोण. ओके. यूज अ प्रोट्रॅक्टर टू ड्रॉ अन अॅक्यूट अँगल, राईट अँगल आणि ऑब्ट्यूस अँगल. आपण अॅक्यूट अँगल, राईट अँगल आणि ऑब्ट्यूस अँगल फर्स्ट लेक्चरलाच ड्रॉ केले होते.
म्हणजे हा प्रॉब्लेम सेट 2 पूर्णपणे समजलाय तुम्हाला? कोणताही क्वेश्चन आला तर सॉल्व्ह करू शकाल? येस टीचर. शुअर? शुअर? यस. ओके, नेक्स्ट बघूया आपण. येस, आता Yes. जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन साठी काही ऍप नाहीये. लेट्स सी. बघा, गेट टू नो युअर कंपास बॉक्स. आपल्याला हे सगळं माहिती आहे. आपण मेजरमेंट साठी वापरतो तो आहे कंपास. पट्टीला स्केल किंवा रुलर म्हणतात. आणि हा आहे प्रोट्रॅक्टर. यावर अँगलचं मेजरमेंट Sir. लिहिलेलं असतं. येस, येस. कोण बोललं टीचर? काय झालं रिद्धी? रिद्धी, व्हॉट हॅपन? ओके, 6th स्टँडर्ड. हा आहे प्रोट्रॅक्टर. यावर अँगल्सचं मेजरमेंट केलेलं असतं. येस रिद्धी, व्हॉट हॅपन? आणि तुम्ही याचा वापर अँगल मेजर करण्यासाठी करू शकता. याला कोन मापक असं म्हटलं जातं. अंडरस्टूड? येस. Yes, ma'am. Okay. These are set squares. These are two set square in the box and observe their angle. Try and see how they can be used. Draw 90 degree, 30 degree, 60 degree and 45 degree. हे सेट स्क्वेअर आहेत. गुण्या म्हटलं जातं मराठीमध्ये. त्यांचा वापर 90 डिग्री, 30 डिग्री, 60 आणि 45 डिग्रीचे कोन काढण्यासाठी करू शकतो आपण. अँड दिस इज अ डिवायडर. याला डिवायडर, कर्कटक असं म्हणतात. 2 पॉइंट्स मधला अंतर मोजण्यासाठी याचा वापर होतो. आणि याच्यासोबत रुलर पण वापरावी लागते आपल्याला. पट्टी देखील वापरावी लागते. ओके. एखाद्या अँगलचा अँगल बायसेक्टर म्हणजे काय? कोन दुभाजक म्हणजे काय? पहा. टेक अ शीट ऑफ ट्रेसिंग पेपर. Draw an angle of any measure on it. Fold the paper so that the arms of angle fall on each other. What does the fold do? Observe that the fold divides angle into two equal parts. This fold is the bisector of the angle. ट्रेस पेपर वर कोणत्याही मापाचा एक कोन काढायचा आपल्याला आणि कोनाच्या दोन्ही ज्या बाजू आहेत ते एकमेकांवर ठेवायच्या आहेत. आणि जी घडी तयार होईल तिला पाहिल्यावर घडीमुळे कोनाचे 2 भाग झालेले आपल्याला दिसतील. आणि जो मधला भाग आहे ती घडी म्हणजेच काय होणार आहे? बायसेक्टर, दुभाजक. ओके. इथे सीपीटी हा या कोनाचा दुभाजक आहे, बायसेक्टर आहे. ओके. नाव टू ड्रॉ अन अँगल बायसेक्टर युझिंग अ कंपास. आता एबीसी एक अँगल काढायचा आहे आणि त्याला एक बायसेक्टर काढायचा आहे. ओके. काय करायचं? ड्रॉ अन अँगल एबीसी ऑफ एनी मेजर. एबीसी नावाचा कोणत्याही मापाचा एक अँगल तुम्ही ड्रॉ करायचा आहे. बायसेक्टर कसा काढायचा बघा. ए, बी आणि सी. आता कंपास मध्ये आपल्याला सोयीस्कर अंतर घ्यायचं आहे आणि त्याचं टोक, कंपासचा एक टोक बी वर ठेवायचा आहे आणि बी ए आणि बी सी यांना छेदणारा एक कंस काढायचा आहे. लाईक दिस. ओके, लाईक दिस. ओके. ना बी वर टोक, ओके, आणि यांना छेदणारा एक कंस काढायचा आहे. आता काय करायचं बघा. जे काही आपण ड्रॉ केलं, ओके, जो आर्क ड्रॉ केला त्याच्या इंटरसेक्शनला पी आणि क्यू अशी नावं द्यायची आहेत. पी आणि क्यू. ओके. आता पुन्हा कंपास मध्ये एक पुरेसं अंतर घ्यायचं आहे आपल्या सोयीप्रमाणे आणि आपल्या कंपासचं एक टोक पी वर ठेवायचं आहे. पी वर. आणि आतल्या भागात अजून एक आर्क काढायचा, अजून एक कंस काढायचा. पुन्हा दुसरा टोक क्यू वर ठेवा आणि अगोदर जो आर्क काढलाय ना त्याला बायसेक्टिंग एक अजून एक दुसरा आर्क काढायचा, दुसरा कंस काढायचा. आता इथे दोघांचं जे काही इंटरसेक्शन पॉइंट आहे त्याला ओ नाव द्यायचंय. ओके. त्यानंतर आपल्याकडे बीओ याच्यातून जाणारी एक लाईन ड्रॉ करायची आहे.
आपल्याकडे BO नावाचा बायसेक्टर दुभाजक आपल्याला मिळाला. अंडरस्टूड? कसा काढायचा बायसेक्टर समजलंय सगळ्यांना? Yes, ma'am. शुअर? टीचर मी आधीच पाठवून ठेवले आहेत. ओके, पण आता शिकवताना लक्ष द्यायचं आहे. ओके, आता समजलंय सगळ्यांना कशा प्रकारे बायसेक्टर काढायचं आहे? येस? Yes. ओके, मग आता तुम्ही एक्सरसाइज नंबर प्रॉब्लेम सेट नंबर 3 पहा. प्रॉब्लेम सेट नंबर 3 मध्ये आपल्याला प्रॉपर जिओमेट्रिकल इन्स्ट्रुमेंट वापरून अँगल काढायचे आहेत, कोन काढायचे आहेत. यामध्ये कंपास आणि रुलर यांचा वापर करून त्यांचे बायसेक्टर पण काढायचे आहेत. तर तुम्ही आता मला 50 डिग्री आणि 115 डिग्रीचा कोन काढून दाखवा. 50 अंश आणि 115 अंशाचा कंस काढून त्याला बायसेक्टर काढून दाखवायचा आहे. विल यू? येस, विल यू? अगोदर काढले असतील तर ते बाजूला ठेवा आणि आता मला दोन काढून दाखवायचे आहेत. 50 डिग्री आणि 115, 50 अंश आणि 115 अंश. करणार का? यस टीचर. Yes. अनिकेत, साची, आर्य, रश्मी. Yes. यस टीचर. Okay, start doing and after completing let me know. 5th standard झालं complete? Standard 5th? Ma'am, Yes. 50 डिग्री आणि 150 डिग्रीच काढायचं आहे ना. 115. Yes. दोनच 1 आणि 2. Okay. Standard 5th have you done? Complete टीचर. फक्त संयोगच झालं का? दीक्षा, कनिष, कार्तिक. पुढे जाऊया का आपण? कनिष, कार्तिक, दीक्षा सांगा लवकर. तू राहील. करा पटापट, चला. ओके, रश्मी इज डन. गुड. 5th स्टँडर्ड चला, बी फास्ट. आतापर्यंत तुम्ही 6 अंकी संख्या वापरत होतात. आता 7 डिजिट नंबर 7 अंकी संख्या शिकायची आहे आपल्याला. 5th स्टँडर्ड. कनिष, आर यू डन नाव? कनिष. कंप्लीट टीचर. ओके, कंप्लीट टीचर. चला. स्टँडर्ड 5th लक्ष द्या इकडे. सी, आतापर्यंत आपण 5 अंकी संख्या पाहत होतो. सॉरी, 6 अंकी संख्या, राईट? येस. आता तुम्हाला पाहायची आहे 7 अंकी संख्या, 7 डिजिट नंबर.
So let's start. This is your number. Okay. हा नंबर जर फक्त एवढा असता तर तुम्ही रीड केलं असतं 1,25,745. 1,25,745 बरोबर. 5th स्टँडर्ड बरोबर. यस टीचर. ओके. पण हा नंबर असा आहे का? नाही. याला अजून एक डिजिट ऍड आहे. म्हणजे ही संख्या किती झाली? 1 2 3 4 5 6 7 7 डिजिट नंबर झाला बघा हा. मग याला रीड करताना पूर्ण या नंबरला वापरायचं आहे आपल्याला. त्याला वापरलं जातं लॅक्स 10 लॅक्स मध्ये 10 लॅक्स मध्ये. मग इथे वापरणार तुम्ही 31 लॅक. आतापर्यंत तुम्ही 1 लॅक वापरत होता ना, आता हे 10 लॅक मध्ये गेलं. तुम्ही वापरणार 31 लॅक 745 म्हणजे 31,25,745. समजलं? 7 अंकी संख्या कशी वाचायची समजलं सगळ्यांना? येस. अंडरस्टूड 5th स्टँडर्ड? टीचर. ओके. मग मी आता नंबर देते, मला वाचून दाखवा आणि त्यानंतर शांतपणे तुम्ही एक्सरसाइज सोडवू शकता. ओके. आय एम गिव्हिंग यू नंबर. एक्सरसाइज नंबर 4. एक्सरसाइज नंबर 4 मधले काही नंबर तुम्ही मला पहिल्यांदा रीड करून दाखवायचे आहेत. कनिष्क, दिस इज फॉर यू. वाच. कनिष्क, यस टीचर. वाच ही संख्या. व्हॉट इज दिस नंबर? रीड अलाउड. 25 lakh 79,899. Very good. Karthik, this is for you. तीस लाख 70,506. Very good. Sayog, टीचर. read. 45,071. 45,000. Yes. 45 लाख 71,4. Yes. Diksha. Diksha, यस टीचर. read कर हा नंबर. 21 lakh 9,000. 9,000 900. 9,900. Yes. अजून कोण आहे का 5th स्टँडर्ड? Only 4 are there ना 5th स्टँडर्ड. रिद्धी, टीचर माझा आवाज येतोय तुम्हाला? आत्ता येतोय. मगाशी तू मला आवाज देत होतीस पण मला तुला माझा आवाज नव्हता येत. येस टीचर. टीचर माझा नेटवर्क प्रॉब्लेम होता म्हणून. ओके. हा नंबर रीड कर बेटा. 43,07,854. व्हेरी गुड. सो तुम्हाला सगळ्यांना हे नंबर्स रीड करता आणि लिहिता येतात, राईट? येस टीचर. येस. आपण एक्सरसाइज ओरली सॉल्व्ह करूया. नो नीड टू राईट. घरी लिहा. ओके. ओरली सॉल्व्ह करूया. कनिष्क,
Kanishk, Yes, teacher. read this. 5 lakh. 5 lakh 5 ki lakh. 50 lakh? 50 lakh. Yes. Kartik. Kartik. 60,10,000. Yes. Sayog. Yes, teacher. 4 lakh. Yes. Diksha. Diksha. Riddhi. 80 lakh. 18 lakh. 18 lakhs 1. वाचा. Who will read this number? हा वाच. 80 lakh and 100,000. 100 की 1000? येस. ओके. त्यानंतरचा सेकंड क्वेश्चन आहे बघा तुमचा. त्याच एक्सरसाइज मध्ये सेकंड क्वेश्चन आहे. Given below are deposits made in the women cooperative credit societies of some district. Read those figure. तुम्हाला एका महिला सहकारी पतपेढीतील ठेवी दिल्या आहेत, त्या संख्या वाचायच्या आहेत. तर पुण्यासाठी आहे हे. कनिष्क वाच. कनिष्क. कार्तिक. 94 lakh 29,408. संयोग. Yes, teacher. नाशिक. सॉरी. नाशिक साठी आहे. हा वाच. 61,07,187. रिद्धी नागपूर साठी आहे ही रक्कम. वाच. 46,53,570. ओके. अहमदनगर साठी दीक्षा. अहमदनगर साठी आहे ही रक्कम. वाच. 45 lakhs 43,159. व्हेरी गुड. कार्तिक औरंगाबाद साठी आहे ही रक्कम. कार्तिक. कार्तिक इज देअर. 37 ओके. हा वाच. 37,00,000. 37,01,282. ओके. सो फिफ्थ स्टँडर्ड प्रॉब्लेम सेट 4 सोडवणार. प्रॉब्लेम सेट 4 सोडवायला जमणार आहे. Yes, teacher. ओके. प्रॉब्लेम Yes, सेट teacher. 5. प्रॉब्लेम सेट 5 मध्ये प्रॉब्लेम सेट 5 इज ऑल्सो सिंपल. यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय बघा. प्रत्येक नंबरची प्लेस व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. प्लेस व्हॅल्यू म्हणजे
जेवढे नंबर असतील तेवढे 0 त्या नंबरच्या पुढे द्यायचे. गॉट इट? हे तुम्ही सेकंड स्टँडर्ड पासून शिकताय. प्लेस व्हॅल्यू, एक्सपांड नंबर वरून त्याचा एक्सपांडेड फॉर्म लिहिणे, एक्सपांडेड फॉर्म वरून नंबर लिहिणे. येस, हे सगळं तुम्ही सेकंड, थर्ड, फोर्थ या स्टँडर्डला शिकत आलेला आहात. सो विल यू ट्राय सॉल्विंग दॅट? सॉल्व करायचं ट्राय करणार? ओके. काही प्रॉब्लेम झाला तर यू कॅन आस्क मी. ओके. मग होमवर्क साठी प्रॉब्लेम सेट 4 आणि 5 सोडवायचा आहे. ओके. 5th स्टँडर्ड कोण काढून झाले असतील तर मला बुक दाखवायचं आहे. 6th स्टँडर्ड, 5th स्टँडर्ड वाले क्लास लीव करू शकतात. 5वी वाले लीव द क्लास. बाय टीचर. बाय टीचर. थँक्यू टीचर. चला 6th स्टँडर्ड वाल्यांनी बुक दाखवा. आर्य दाखव. टीचर. ओके. दोन सांगितले होते 50 डिग्री आणि 115 डिग्री. 50 डिग्रीचा कुठे आहे कोण? ओके वरती. ओके. नेक्स्ट साची. डन साची? Yes, ma'am. शो मी युअर बुक. बायसेक्टर पण काढायचे आहेत सची. ओके. ओके. अजून कोणाचं झालंय? रश्मी झालाय का तुझं? रश्मी, आर यू डन? Ma'am, me left too. Yes, wait. Okay. Okay, so you all can leave the class now. Bye teacher. Good night.